बारामती नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सोहेल शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी एक काम बंद आंदोलन केलं होतं। खरं तर या आंदोलनाला कुठलीही परवानगी नसल्याचा दावा सोहेल शेख यांनी केला आहे। अखेर जिल्हा सह आयुक्त नगर प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक पत्र प्राप्त झालं। यामध्ये काही अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत ज्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं त्यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश आणि तात्काळ या कारवाईचे अहवाल सादर करण्याचे निर्देश या विभागाने दिलेत। नेमका हा विषय काय आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत स्वतः तक्रारदार सोहेल शेख आहेत। काय नेमकं घडलं होतं आणि आता नेमका काय आदेश आलाय? नमस्कार। सगळ्यात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या माध्यमामार्फत मी एक प्रेस घेतली होती ज्यात मी भुसे साहेबांच्या विरुद्ध आणि दरेकर मॅडमच्या विरुद्ध सहाय्यक आयुक्त डायरेक्टर ऑफ म्युनिसिपल ॲडमिनिस्ट्रेशननी कारवाई करायचे आदेश दिलेले होते। त्यानंतर माझ्या विरुद्ध जे आंदोलन काम बंद आंदोलन अनेक जणांनी केले होते त्याविरुद्ध देखील मी DMAकडे गेलो होतो। मागचे 1 महिन्यापासून मी सदर विषयात पाठपुरावा घेत आहे। त्यानंतर आज मला एक यश आलेलं आहे की मला सहाय्यक आयुक्त यांचं एक पत्र मिळालेलं आहे। त्यात त्यांनी जिल्हा अधिकारी प्रशासन कार्यालय नगरपालिका प्रशासन यांना माझ्या सर्व तक्रारींवर मुख्याधिकारी भुसे दरेकर मॅडम व इतर जेवढे लोकांनी बेकायदेशीर आंदोलन केलं होतं महाराष्ट्र नागरिक कायदा 1979चा ज्यांनी उल्लंघन केला होता त्यांच्यावरती मी दिलेला एक कायद्यानुसार निलंबित करणे त्यांचे पगार कपात करणे मी माझ्या अर्जात मागण्या केलेल्या होत्या। त्या मागण्याच्या अनुसाराने मला एक आज यश मिळालं आहे। आज एक आदेश झालेला आहे की जिल्हाधिकारी प्रशासन यांना सहाय्यक आयुक्त नगर परिषद प्रशासन संचालय मुंबई यांनी आदेश दिला आहे की त्यांच्यावरती तत्कालीन कारवाई केलेला अहवाल सादर करावा म्हणून। हा अहवाल सादर आता करण्याचे आदेश दिलेत। अद्यापही या सगळ्या प्रकरणावर कुठली कारवाई झाली नाही। या प्रकरणी पुढची तुमची दिशा काय असणार आहे? कारवाईचे आदेश नेमके आलेत मात्र कारवाई अजून झाली नाही, पुढची भूमिका काय असणार आहे? साहेब, जसं की माझ्यावरती जे गुन्हा दाखल झाला होता मी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे की सदर विषय माझ्यासाठी खोटा गुन्हा होता, माझ्यावरती दबाव टाकण्यासाठी। आज माझ्यावर झालं आहे, नागरिकांवर देखील उद्या होणार आहे। तर ह्यापुढं ह्या विषयावरती जरी कारवाई नाही झाली तर आम्ही माननीय उच्च न्यायालयात धाव घेणार आहे। कारण बारामतीमध्ये अक्षरशः प्रशासकीय अधिकारी नागरिकांवरती जुल्म करताना दिसत आहेत। मी जे 8 विषय घेतले होते अतिशय गंभीर ते विषय आहेत। मग असं असताना प्रशासन या सगळ्यांवरती कारवाई करण्यासाठी चालढकल करतंय। तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, यानंतर एक कामबंद आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन बेकायदेशीर असल्याची चर्चा होती आणि त्या अनुषंगाने तुम्ही पाठपुरावा केला होता। हो, माझ्या विरुद्ध मला अटक करा म्हणून कामबंद आंदोलन यांनी केलं होतं। त्यांनी नागरिकांना वेठीस धरलं, त्यांनी नगरपालिका पूर्ण 1 दिवस बंद ठेवली। कशासाठी? मला अटक करण्यासाठी। खोट्या गुन्ह्यात म्हणजे मलाही कळालं नाही म्हणून मी माझे जे काही सोर्सेस आहेत कायद्यानुसार मी मागणी केली व नगरपालिका प्रशासन यांनी माझी मागणी एक गंभीरताने दखल घेऊन त्यांच्यावर कारवाईचे आदेश काढलेले आहेत। हा विषय गंभीर का आहे? कारण नगरपालिकेच्या लोकांनी कर्मचारी यांनी हा आंदोलन केला होता। ह्यांच्यावरती फक्त चौकशी न करता डायरेक्ट कारवाईचे आदेश दिलेले आहेत। ह्यांची चौकशी वगैरे काय नाही, ह्यांनी जे पत्र दाखल केले होते कुठं केले होते ते सगळं मी तुम्हाला या पत्रामार्फत देत आहे। DMAने याची दखल घेतलेली की त्यांचं आंदोलन बेकायदेशीर होता व भुसे साहेबांनी आणि दरेकर मॅडमनी जे विनापरवानगी झाडं तोडले त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना अजून झाडं तोडायची परवानगी दिली। बोगस कागदांवरती भुसे साहेबांनी जे ANA करून दिले, रिवाईज करून दिले, असले अनेक प्रकरणं आहेत त्यांची। त्याच्यावर देखील कारवाई करून केलेल्या कारवाईचे अहवाल सादर करण्यासाठी आदेश झालेला आहे। तर या प्रकरणामध्ये कारवाई करून या कारवाईचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेत। यामुळे या प्रकरणामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी असतील ज्यांनी बेकायदेशीर आंदोलन केलं होतं त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, LS मराठी, बारामती।